धन्यवाद. आत्मवंदन सर्वांना. आज समास 9 संदेह वारण त्याचा सारांश. ब्रह्म आणि ब्रह्मांड यांचा परस्पर संबंध काय, हा वेदांतामधील मोठा प्रश्न आहे. या समासात श्री समर्थांनी त्यांचे समाधानकारक उत्तर दिले आहे. प्रश्न निर्माण होण्याचे कारण असे की ब्रह्माचा स्वभाव निराळा व ब्रह्मांडाचा स्वभाव निराळा आढळतो. एक शाश्वत तर दुसरे अशाश्वत, एक निर्गुण तर दुसरे सगुण, एक निश्चल तर दुसरे चंचल, एक एक जिनसी तर दुसरे बहुजिनसी, एक अनंत तर दुसरे अंतवंत, एक पूर्ण तर दुसरे अपूर्ण, एक निर्विकारी तर दुसरे विकारी, असा दोन्हीमध्ये मूलगामी फरक आहे. प्रथम हे ध्यानात ठेवावे की ब्रह्मातच असले पाहिजे. उपनिषदात पहिला मंत्र सांगतो की, हे संस्कृत मध्ये अर्थ सांगतो, या विश्वामध्ये जे काही आहे ते सारे परमेश्वराने वेष्टिलेले आहे. आकाशापासून निर्माण झालेले हे विश्व आकाशातच जगते व अखेर आकाशातच विलीन होते. आकाश ब्रह्मामध्ये विलीन होते. ब्रह्माबाहेर अवकाश नाही, अर्थात विश्व ब्रह्माच्या बाहेर जाणे शक्य नाही. ब्रह्मातच राहते. ब्रह्मांड काय झालं मॅडम, लेफ्ट झालेलं दिसतंय. नेटवर्क नाही वाटत त्यांचं. काय झालं का? हा, तुम्ही लेफ्ट झाल्या होत्या, आवाजही बंद झाला होता. ठीक आहे, वाचा. ब्रह्मांड ब्रह्मातच राहते हे बरोबर आहे, पण ब्रह्मांडात ब्रह्म आहे का? तैत्तिरीय उपनिषदाच्या ब्रह्मवल्ली मध्ये असा मंत्र आहे. संस्कृत मध्ये अर्थ सांगते मी अनेक व्हावे अशी ब्रह्माने इच्छा केली. त्याने तप केले. तप करून त्याने हे सारे निर्माण केले. ते सारे निर्माण करून त्याने त्यात प्रवेश केला. याचा अर्थ असा की ब्रह्म व्यापक तर ब्रह्मांड व्याप्त आहे. खरे म्हणजे एका ब्रह्माखेरीज दुसरे अस्तित्व नाही. जे आहे ते सगळे ब्रह्मच आहे. विश्वामध्ये जे दिसते ते ब्रह्मातूनच निर्माण होते. ब्रह्मानेच केलेले असते. ब्रह्मामुळे जगते आणि अखेर ब्रह्मातच लय पावते. असे असून देखील विश्व निर्माण करून त्यामध्ये ब्रह्म शिरले असे श्रुती सांगते. अर्थात विश्व ज्या स्वरूपात आपल्याला दिसते त्या स्वरूपात ते ब्रह्म नाही. म्हणून मूळ प्रश्नाकडे पाहण्याचा दोन दृष्टी आहेत. ब्रह्म स्वरूपाकडून पाहिले तर अखिल विश्व ब्रह्ममयच आहे, पण विश्वाकडून पाहिले तर नाम रूपात्मक दृश्याच्या अंतर्यामी ब्रह्म वास करते. आपल्या इंद्रियांना दिसणारा विश्वाचा पसारा मूळ ब्रह्माचाच विलास आहे. आपण द्वैत खरे मानणारी माणसे आपली अवस्था लहान मुलासारखी असते.
एकाच लाकडापासून कुत्रा, घोडा, हत्ती वगैरे प्राणी केलेले असतात. मुलाला ते प्राणी वेगळेपणाने खरे वाटतात. त्या सगळ्या प्राण्यांचे मूळ द्रव्य जे लाकूड, त्याचे भान मुलाला नसते. मोठ्या माणसाला लाकडाचे भान असल्याने ते प्राणी निराळे दिसत असून देखील एक जिन्सीच वाटतात. प्राणी बनण्याच्या पूर्वी, प्राणी बनल्यावर आणि प्राणी मोडल्यावर लाकडांमध्ये द्रव्यदृष्ट्या काहीच फरक होत नाही. त्याचप्रमाणे विश्व निर्माण होण्याच्या आधी ब्रह्म एकटे होते. विश्व निर्माण झाले तेव्हा ते बहुरूपी किंवा अनेक झाले. विश्व लय पावेल तेव्हा ते पुन्हा एकटे असेल. परंतु ब्रह्म एकटे असणे आणि ब्रह्म बहुरूपी दिसणे यामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने किंचितही फरक नाही. ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही. स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला भ्रम होतो. विश्वामध्ये म्हणून उरलेले ब्रह्म आपण विसरतो. विश्वातील अनेकपणा आपण खरा मानतो. विश्वाचे मूळ अधिष्ठान जे ब्रह्म, त्याचे साक्षात्कार ज्ञान झाले की अज्ञान नाहीसे होते. अज्ञानाबरोबर भ्रम नाहीसा होतो. विश्वरूपाने विलसणाऱ्या ब्रह्माचे ज्ञान सदैव टिकते. मग मूळ प्रश्न उरतच नाही. ओव्यांचा अर्थ: समास नो संदेह वारण श्रीराम. श्रोते येथे आपली शंका बोलून दाखवित आहेत. ते म्हणतात की ब्रह्माचे निवारण करू म्हटले तरी ते करता येत नाही. त्याला बाजूला सारावे म्हटले तरी सारता येत नाही. त्यात कमी जास्त करावे म्हटले तरी करता येत नाही. ब्रह्मास भेदावे म्हटले तरी ते भेदले जात नाही. ब्रह्मास छेदावे म्हटले तर ते छेदले जात नाही. त्याला मागे ढकलावे असे वाटले तरी ते ढकलले जात नाही. ब्रह्माचे तुकडे करावे म्हटले तरी ते केले जात नाही. जे ब्रह्म अखंड असल्याने त्याच्याशिवाय दुसरे काहीही असत नाही आणि तरी ते ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसे काय शिरले? पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, नाना स्थळे इत्यादी भूगोल रचना त्या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली? पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे आणि ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे असे हे एकामध्ये एक आहे हे तर प्रत्यक्ष दिसून येते. ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली आणि पृथ्वीला भेदूनही ब्रह्म आहेच असा प्रत्यक्ष प्रत्ययही विचाराच्या योगी आला. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने ब्रह्मांड भेदले. ही गोष्ट विचार करू पाहता ठीक वाटते, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे विपरीत वाटते. बरे, भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्माच्या ठिकाणी स्वाभाविकरित्या ब्रह्मांड आहे. ते तर सगळ्यांना अनुभवाने कळून येत आहे. तरी आता हे कसे काय झाले ते विचार करून आपण आम्हाला सांगा, असे श्रोत्याने आक्षेप घेऊन म्हटले. आता या प्रश्नाचे प्रत्युत्तर सावध होऊन ऐका, म्हणजे तुम्ही निशंक व्हाल. पण येथे काही शंका निर्माण होतात. ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ती डोळ्यांना दिसते आणि ते जे दिसते ते तरी नाश पावते. आता श्रोत्यांनी हे सर्व नीट समजून घ्यावे. हे ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि म्हणाले की
आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकत आहोत. तेव्हा वक्ता म्हणाला की या प्रश्नाचे उचित उत्तर मी देतो. आकाशात दीप लावले तरी त्यामुळे त्या दीपांनी आकाशात बाजूस सारले असे तर घडू शकत नाही. हे श्रोत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आग, तेज किंवा वायू ही भूतेही आकाशास बाजूला सारू शकत नाही. आकाश घनदाट सर्वत्र सारखेच असते. ते कसे चळेल? अथवा पृथ्वी अत्यंत कठीण आहे तरी आकाश त्या पृथ्वीच्याही अणुरेणूत व्याप्त आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने जणू काही पृथ्वीला भेदून तिची चाळणी करून तिचे सर्वांग भेदून गगन तेथे राहिले आहे. याची प्रचिती अशी आहे की जे जडस्वात येते ते सर्व नाश पावते. आकाश अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जसेच्या तसे असते. ते चळणारच नाही. आकाश वेगळेपणाने पाहता येते म्हणून त्याला पंचभूतांपैकी एक भूत आहे असे म्हणावे लागते. ते जर अभिन्नपणे पाहता येईल तर आकाशात व ब्रह्मात फरक राहणार नाही. त्याला ब्रह्मच म्हणावे लागेल. म्हणून आकाश चळत नाही. आकाशाचे स्वरूप आपल्याला नीट कळत नाही तरी पाहू गेल्यास ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश होय. ते निर्गुण ब्रह्मासारखेच भासते. पण त्याची कल्पना आपण करू शकतो. त्याचे अनुमान करता येते. म्हणून निर्गुण ब्रह्म जे निर्विकल्प आहे याची काही कल्पना आकाशावरून येऊ शकते. कल्पनेला जे जे भासते ते आकाश जाणावे. परब्रह्म निराभास निर्विकल्प आहे. सर्व पंचभूतांमध्ये आकाश तत्व व्यापून आहे म्हणून त्याला आकाश म्हणतात. भूतांच्या मध्ये जो ब्रह्मांश ते गगन होय. गगनाच्या ठिकाणी दीपादी दृश्य प्रत्यक्ष होते आणि जाते. परंतु गगनात त्यामुळे काहीच बदल होत नाही. मात्र ते अचल ब्रह्म नव्हे. पृथ्वी पाण्यात विरून जाते तेव्हा फक्त पाणी उरते. ते पाणी नाहीसे झाले की अग्नी उरतो. विजला की वायू उरतो व नंतर तोही नाश पावतो. जे येते आणि जाते ते मिथ्या असते. त्याने जे खरे आहे ते बंगले असे भासते. पण हा अनुभव का येतो ते पाहिले पाहिजे. भ्रमाने तसे दिसते. विचार करून पाहिला की हे कळते. भ्रमामुळे भासणाऱ्या या जगाला खरे कसे म्हणावे. भ्रमाचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही हे कळून येते. मग तेथे कोणी कशास भेदले असे म्हणावे. भ्रमाने भेदले असे म्हणावे तरी तो भ्रमही मिथ्याच होय. भ्रमाचे रूप मिथ्या झाले. तेथे मग खुशाल भेदले असे म्हणावे. मुळात जे जे खोटे आहे त्याने जे केले म्हणावे तेही तसे खोटेच असते. खोट्याने उदंड केले असे धरले तरी त्यात आपले काय गेले. शहाणे लोक जाणतात की त्याने केले असे म्हटले जाते तरी वास्तविक काहीच घडलेले नसते. परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस तसे समजत.
माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजेच ज्ञान अंतरात वाढते. मती विशाल केली की ती गगनाला कवटाळते. मग तिला हा ब्रह्मबोध कवटा एवढा दिसू लागतो. वृत्ती त्याहून विशाल केली की ब्रह्मांड बोरा एवढे भासू लागते. आणि ती अचानक ब्रह्माकार झाली की मग काहीच उरत नाही. आपण विवेकाने विशाल झालो तर स्थल कालाच्या मर्यादा गळून पडल्याने ब्रह्मांड आपल्याला वडाच्या बीप्रमाणे बारीक दिसू लागते. त्याहून आपण विशाल झालो की ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटीपटीने आणखी बारीक दिसू लागते. आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांड उरत नाही. आपण ब्रह्माने स्वतःला लहान समजतो. फक्त देह बुद्धीचे होतो. पण आपल्याला ब्रह्मांड कसे कवळता येईल? वृत्ती कशी अशी वाढवावी की ती विस्तार पाहून नाहीशीच व्हावी. पूर्ण ब्रह्माला चौकडून पुरून उरेल अशी करावी. आपण जर थोडे सोने आणले आणि त्याने ब्रह्मांडाला मढवण्याचा प्रयत्न केला तर ते कसे होईल बरे? वृत्तीला जसजसे स्वरूपाचे आकलन होत जाईल तस तशी ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून वितळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्माच केवळ जसाच्या तसा उरेल. आता येथे शंका फिरली. श्रोते हो, उगीच संदेह धरू नका. अजून संदेह असेल तर नीट विचार करून पहा. विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल. विवेकाने समाधान लाभेल आणि आत्मनिवेदन होऊन मोक्ष लाभेल. मुक्तपणालाही जो विसरला आणि अशा रीतीने विवेकाच्या बळावर पूर्व पक्षाला म्हणजे साऱ्या मायेलाच बाजूला सारल्यामुळे तिचा त्याग केल्यामुळे सिद्धांत स्वरूप जो आत्माराम तोच तो होतो. हा स्वानुभव असल्याने त्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता राहत नाही. हे सर्व प्रचितीचे बोलणे आहे. सारासार विवेकाच्या योगाने यातील रहस्य कळेल. त्याचे मनन व निधिध्यासन केल्याने आत्मसाक्षात्कार होतो व त्याप्रमाणे तुम्ही पावन व्हावे. समास 9 समाप्त. समास 10 सारांश स्थिती निरूपण. या समासामध्ये श्री समर्थांनी परमार्थाचा साध्य दृश्या आणि साधन दृश्या समारोप केला आहे. परमार्थ अंतरंगाचा आहे, बहिरंगाचा नाही. येथे मुख्य अंतर्निष्ठा हवी. परमार्थामध्ये आपण जे ध्येय ठेवतो त्याच्याशी आपले अंतरंग तादात्म्य पावते. देवतांची भक्ती करणारा देव लोकास जातो. पितरांची भक्ती करणारा पितृलोकास जातो. भूतांची भक्ती करणारा भूत लोकास जातो. अर्थात निर्गुण परब्रह्माची भक्ती करणारा स्वतः निर्गुण ब्रह्मरूप बनतो. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वच्छपणे सांगतात की देवांची भक्ती करणारे देवलोकास, पितरांची भक्ती करणारे पितृलोकास, भूतांची भक्ती करणारे भूतलोकास आणि माझी ईश्वराची भक्ती करणारे मला येऊन पोचतात. भगवंताची ओळख करून देण्यातच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. मीपणाचा शोध करता करता
साऱ्या दृश्याचा निराश होतो. शेवटी शुद्ध आत्मा शिल्लक उरतो. अखेर सोहमची मी तोच आहे असा साक्षात्कार होतो. हीच परमार्थाची खरी खूण समजावी. एखाद्या रंकास राज्यपद प्राप्त झाले म्हणजे त्याच्या जीवनात सर्व बाजूंनी बदल घडून येतो. त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूप झाला की त्याच्या जीवनात आमूलाग्र फरक पडतो. साधन करता करता साधक स्वतः साध्य रूप बनतो. मग त्याचे काही करण्याचे शिल्लक उरत नाही. ओव्यांचा अर्थ त्याच्यातले ओवे वाचू का मी शेवटचा? ऐकू येतंय का? येते येते. शेवटच्यातला ओव्या वाचू का म्हटलं? नको नको ओवे कशाला. बर बर ठीक आहे. स्थिती निरूपण. समजा श्रीराम, समजा एक देऊळ आहे, त्यात देव आहे आणि त्या देवळाच्या शिखरावर कावळा जाऊन बसला. तर तो देवापेक्षा उच्च स्थानी बसला म्हणून त्याला देवाहून श्रेष्ठ म्हणू नये. राजद्वारी सभा भरलेली असताना एखादे माकड येऊन तेथील खांबावर बसले तर ते त्या सभेहून श्रेष्ठ असे शहाण्या लोकांनी कसे मानावे? एखाद्या तळ्यातील पाण्यात स्नान करून ब्राह्मण तेथून निघून गेले आणि बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसले तरी त्या बगळ्यांना त्या ब्राह्मणाहून चांगले कसे मानावे? ब्राह्मणांमध्ये कोणी नियमाने वागणारे असतात तर कोणी अव्यवस्थित वागणारे असतात. आणि एखादा कुत्रा नेहमी डोळे झाकून ध्यानस्थासारखा बसला तरी त्याला कोणी ब्राह्मणाहून उत्तम मानत नाही. मांजराला लक्षमुद्रा म्हणजे एखाद्या वस्तूकडे एकाग्र दृष्टी करून पाहणे सहज साध्य असते. ब्राह्मणाला ती साध्य नसली तरी त्या मांजराला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानता येत नाही. ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. माशी सर्व बाबतीत भेद पाहतच नाही म्हणून काही तिला ज्ञानबोध झाला आहे असे नाही म्हणून. एखाद्या नीच माणसाने उंची वस्त्रे परिधान केली आणि एखादा श्रेष्ठ पुरुष उघडाच बसला तरी त्यातील श्रेष्ठ कनिष्ठांची पारख परीक्षावंत करतात. बाहेरून खूप थाटमाट केला तर तो लौकिकात थकून जातो पण परमार्थात मुख्य अंतर्निष्ठा पाहिजे. एखाद्याने चांगला लौकिक संपादन केलाच पण तो अंतरंगात जर परमार्थाविषयी सावध झाला नाही तर मुख्य देवाला म्हणजे आत्मारामास अंतरतो व आत्मघातकी ठरतो. जे देवाचे भजन करतात ते मरणोत्तर देवलोकास प्राप्त होतात. ते पितरांना भजतात त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते आणि जे भूतांना भजतात ते भूतलोकास जातात. जे लोक ज्याचे भजन करतात ते त्या त्या लोकात जातात. जे निर्गुणास भजतात ते स्वतः निर्गुणच होतात. निर्गुणाचे भजन कसे करावे तर निर्गुणाशी अनन्य व्हावे. असे अनन्य झाल्याने तो माणूस निश्चितपणे धन्य होतो. खरा देव कोण हे ओळखले म्हणजे सर्व जे प्रयत्न केलेले असतात त्यांचे सार्थक होते. आपले खरे स्वरूप काय आहे हा विवेक मनुष्याने केलाच पाहिजे.
देव पाहिला तर तो निर्गुण निराकार आहे. आपण ज्याला मी म्हणतो तो देह तर माईक आहे. म्हणून आत्मा तोच मी हा निर्धार अंगी बांधतो. म्हणून आता अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. आत्मवस्तू जेथल्या तेथेच असते आणि देहबुद्धीचा शोध घेऊ लागल्यावर ती शिल्लकच राहत नाही. जो सिद्ध झालेला असतो त्याच्या ठिकाणी साधनाची कल्पना करणे किंवा जो मुक्त झाला आहे त्याच्या ठिकाणी बंधनाची कल्पना करणे योग्य नाही. साधन करून जे काही साधवायचे ते साध्य तो स्वाभाविकपणे त्याला साधनाची आवश्यकता उरत नाही. कुंभाराला राज्यपद प्राप्त झाल्यावर त्याने आता गाढवे कशाला राखावी? आता त्याला कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव कशाला हवी? त्याप्रमाणे प्रत्येक साधन हे वृत्तिमयच असल्याने शेवटी वृत्ती वाढविण्याचंच कारण होते. पण एकदा साध्याचे एकरूप झाल्यावर साधनाला वावच राहत नाही. आत्मवस्तू आपण स्वतःच असताना साधनाने काय साधायचे किंवा नेम धर्माने काय फळ साध्य करून घ्यायचे आणि उगीच भरकटायचे कशाला? तू जर स्वतःला देह मानत असशील तर देह तर पंचभूतांचा आहे. जीव जर मनात असशील तर तो परब्रह्माचा अंश आहे. आणि परमात्मा जर समजत असशील तर त्याच्याशी एकरूप कसे होता येईल त्याचा शोध घे. उगीच देह बुद्धीने पाहू लागले की मी देह असे वाटते. पण शोध घेऊ लागल्यावर देह पंचभौतिक हे कळल्याने मी राहत नाही. नंतर तत्वाने तत्वांचा निराश झाला की निखळ आत्मा तेवढा उठतो. आत्मा आत्मपणाने असतो, जीव जीवपणाने असतो आणि माया मायापणाने असते. माया मायापणाने म्हणजे मिथ्यात्वाने विस्तार पावलेली असते. हे सगळे असते आणि त्यांना पाहणारा आपण कुणी एक दृष्टाही असतो. विवेकाने या सगळ्याचा जो कुणी शोध घेतो तोच ज्ञानी होय. जो या सगळ्याचा शोध घेतो पण आपले स्वरूप जाणत नाही असा ज्ञानी मीपणाच्या वृत्तीने एकदेशी असतो. त्या वृत्तीपणाला साक्षीत्वाने पाहिले की वृत्ती शिल्लक राहत नाही. प्रकृतीचा निराश झाला की सर्व नाशिवंत नाहीसे होते आणि केवळ निर्गुण ब्रह्म तेवढे आणि त्याचे अनुसंधान केल्याने आपण ते ब्रह्मच आहोत असा साक्षात अनुभव येतो. अशी ही परमार्थाची पूर्ण आघात आहे. आपण कुणी वेगळा आणि फळ आपल्यापेक्षा वेगळे अशा प्रकारचा हा विवेक नाही. फळांचेही सर्वश्रेष्ठ फळ ते आपणच स्वतः होतो. एखादा दीन भिकारी राजा झाला, नीटपणे शोध घेतल्यावर आपण खरेच राजा झालो आहोत असा प्रत्ययही त्याला आला. मग रंकपणातील किरकिर करण्याची आवश्यकताच त्याला राहत नाही. जो कोणी रंक असेल शास्त्रे त्याने ती करावी. सिद्ध साधू वेद शास्त्रे पुराणे नाना साधने नाना निरूपणे त्यासाठी नाना सायस करतात. ते ब्रह्मरूप आपण एक मिनिट मॅडम, नेट गेलं होतं ना तर ते रेकॉर्डिंग मला वाटतं बंद झालंय. मॅडम तुम्हाला होस्ट केलं होतं, परत तुम्ही सुरू करा नाही तर मी करते. मंगल नाही, मॅडम. मी रस्त्यात आहे. होस्ट केलं तर मी रस्त्यातच यावं. मॅडम चालू आहे रेकॉर्डिंग. ठीक आहे. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चालू.
नाही जाऊ दे ना, सगळं झालं नाही तरी काय हरकत नाहीये. मी बाहेर आहे जरा. हा ठीक आहे मॅडम. चालू दिसतं मॅडम पण इथं रेकॉर्डिंग. हा ते माझं नेट गेलं होतं ना, मला असं वाटलं. सिद्ध साधू वेद शास्त्रे पुराणे नाना साधने नाना निरूपणे ज्यासाठी नाना सायास करतात ते ब्रह्मरूप आपण स्वतःच आहोत असे सारासार विचाराच्या योगे आणून घ्यावे. म्हणजे करणे न करणे काहीच उरत नाही. भिकारी पूर्वी राजाज्ञेला भीत होता. पुढे तोच राजा झाला. त्यावेळी रंकपणाही नष्ट झाला आणि त्याबरोबर पूर्वी राजाज्ञेचे भय वाटत होते तेही नष्ट झाले. ज्ञानी पुरुष साक्षात देहरूप ज्ञानी पुरुष साक्षात वेदरूप शास्त्ररूप तीर्थरूप बनतो. वेदाज्ञेचे पालन कसे करावे? सत्शास्त्रानेच कोणत्या शास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि तीर्थाने कुठल्या तीर्थास जावे, अमृताने अमृत कसे सेवावे, अनंताने अनंत कसा पाहावा किंवा भगवंताने भगवंताचे ध्यान कशा प्रकारे करावे. सदा सर्वत्र शीत व्यापक आहे. त्याने नसलेल्याचा त्याग कसा करावा बरे? निर्गुणाने निर्गुणाला कसे नष्ट करावे? स्वरूपाने स्वरूपात कोण्या प्रकारे सांगावे? अंजनाने अंजन कसे ल्यावे? धनाने धन कसे प्राप्त करावे? निरंजनाने निरंजनास कसे अनुभवावे? जे साध्य आहे त्याने साधन कसे करावे? जे ध्येय आहे त्याने ध्यान कसे करावे आणि उन्मनाने मनाला कसे आवरावे? वरील सर्व गोष्टींचे प्रयोजनच उरत नाही हा भावार्थ आहे. समास 10वा समाप्त. दशक 9वा समाप्त. मॅडम काय हो शारदा मॅडम? हा दशक 9वा समाप्त झालाय. झालं का? संपलं ना तुमचं? हो 2 होते ना. मला तेरा. वाटलं ते दशकच्या ऐवजी समास ऐकलं मी, म्हणजे समास वाटला म्हणून वाट बघत. ठीक आहे, हा धन्यवाद तुमचे. मी मला आता उतरायचंच होतं गाडीत आहे. मी हा ते विचारच करत होते लिव्ह करू का काय. छान झालं, मस्त, हा धन्यवाद तुमचे. आता सोमवारपासून कोण आहे सुलक्षणा मॅडम? काय? सोमवारपासून कोण आहे वाचायला? बरं, चला शारदा मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. आत्ताचा एक अर्चना अनुभव सांगते. मॅडम हा, काय? आहे. हा, अर्चना सोनसाळे. अर्चना मॅडम रेडी आहात का? ठीक आहे, चला, धन्यवाद तुमचे. आत्ताचा एक अनुभव सांगते. एक काम होतच नव्हतं, न होणारे लोक आहेत आमचे कॉलेजचे. शेवटी मग मी केलं टेक्निक, की लगेच आता माझं काम झालं. सकाळपासून टेक्निक करून फोन केला, चालले आता काम झाले घ्यायला. तर आज शिवसरोदय शास्त्र खूप आहे, पूर्णांगावर काम केलं मी आज, आणि दिवसभरातून केलं त्यांनी, आणि आता मला जे डाटा हवाय तो मिळेल पण. तर शिवसरोदय शास्त्र शिका, टेक्निक वापरा, टेक्निकला विसरायचं नाहीये. आपले टेक्निक अतिशय सुंदर आहेत, वापरले तर नक्कीच आपल्याला फळ मिळतं. मी शक्यतो वापरत नाही, ऊर्जेवर सोडून देते. पण काही वेळेला आपल्याला मग वेळ वाचवायचा असला ना, अगदी अर्जन्सी होती, सोमवारी मला हवंच होतं हे, शनिवारीवर सुट्टी, मग आज होणं गरजेचंच होतं ते. तर अशा अर्जन्सी मध्ये मग आपण
ऊर्जेवर सोडून न देता आपली वेळ आणि त्रास वाचवायचा असेल तर जरूर टेक्निक करावं. आणि ह्या दुसऱ्यांच्या सेवेसाठीच हे टेक्निक आहे, माझ्या स्वतःसाठी नाहीये. तर लवकरच तुम्हाला सांगेल. चला, धन्यवाद सगळ्यांना. सुलक्षणा मॅडम ज्यांनी अटेंड धन्यवाद. केलं त्यांना धन्यवाद. शारदा मॅडमना धन्यवाद. आणि अर्चना मॅडम रेडी राहा आता. उद्या आपली मीटिंग आहे शिवसर्वोदय शास्त्राच्या ह्याची. कोण कोण काय काय नियम पाळतंय, काय काय अनुभव आलेत ते सांगायचंच आहे. आणि शिवाय संकल्प आपण थोडेसे बघू काय करायचे ते हायर चक्रा रिलेटेड. तर अजूनही आजही चक्राच्या ग्रुपवर कोणी काहीही व्यक्त झालेलं नाही. तर ते जरा थोडस वेळ काढा, बघा जरा काय प्रश्न आहे. चला, सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शारदा मॅडम आणि सर्व. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.